महाराष्ट्र में कृषि ऋण माफी और लाड़की बहन योजना को लेकर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि चुनाव के दौरान बड़े बड़े वादे किए गए थे, लेकिन सरकार अब पीछे हट रही है। सपकाळ ने आरोप लगाया कि महाराष्ट्र की आर्थिक स्थिति कमजोर हो रही है और केंद्र सरकार से विशेष पैकेज की मांग की जानी चाहिए। उन्होंने कृषि उत्पादों की गिरती कीमतों को भी लेकर सरकार को घेरा। दिलेले आश्वासनं, दिलेले अभिभाषणं आणि घोषित केलेला जाहीरनामा यापासून फडणवीस सरकार हे पळ काढत आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरे नाही आणि जो जुमलेबाज हा शब्द भाजपसोबत चिटकलेला आहे त्याचाही पुनश्च एकदा प्रत्यय या निमित्ताने आला। तिजोरीत खनखनाट आहे हे सांगत आहेत, तर दुसरीकडे मोदींचा जो अभिमान आहे तो देखील अभिमान मोठ्या प्रमाणावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सारखं मोदींचे गुणगान गात आहेत। आणि अशा परिस्थितीत या तिघांनी ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीला जाऊन बसावं आणि खरोखरच त्यांचं जर वजन असेल तर जो आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर महाराष्ट्र आहे तो वाचवण्याकरता त्यांनी त्या ठिकाणून विशेष पॅकेज घेऊन यावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता देखील शिवायचं एक पॅकेज आणावं। लाडक्या बहिणींसाठी पण त्यांनी पैसे आणावेत आणि केंद्र सरकारकडे असेल त्यांची पत तर अधिकचा निधी खेचून आणावा, पॅकेज आणावं व कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला कर्जमाफी दिलीच पाहिजे। लाडक्या बहिणीचे 2100 रुपये देखील दिलेच पाहिजे आणि सोबतच शेतमालाचा जो भाव पाडण्याचं कारस्थान केंद्र आणि राज्य सरकार करत आहे यापासून देखील त्यांना सावध या ठिकाणी करू इच्छितो।